बोला ना, बोला. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत. तुला मारून टाकू, कुत्रा डुक्कर. भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो. सत्तेचा एवढा मुजोरपणा. जितेंद्र आव्हाड आज एवढे का संतापले त्याचं कारणही तसंच आहे. कारण की 2-4 दिवसा अगोदर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडामध्ये वादावाद झाला होता. त्यानंतर आज पडळकर यांच्या माणसांनी आव्हाडांना मारण्यासाठी विधान भवनामध्ये माणसंच आणली, पण तिथे आव्हाड नव्हते, त्यांचे कार्यकर्ता होते. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यामध्ये मारहाण झाली. मारहाण होण्या अगोदर जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनामध्ये पडळकर यांच्याबद्दल भाषण केलं होतं आणि त्यानंतरच ही मारहाण झाली. नेमकं जितेंद्र आव्हाड सभागृहामध्ये असं काय म्हणाले होते ज्यामुळे ही मारहाण झाली? अगोदर या मारहाणीनंतर आव्हाड काय म्हणाले ते पाहू, त्यानंतर सभागृहामध्ये काय घडलं होतं ते पाहू. बाचाबाची झाली, त्याचे पडसाद आज थेट विधान भवनामध्ये उमटलेले. तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली. हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावाच द्यायचे नाहीत. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत. मी स्वतः ट्विट टाकलंय. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत. तुला मारून टाकू, कुत्रा डुक्कर. अजून काय काय लिहिलंय? काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो. हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो. त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजोरपणा. अध्यक्ष महोदय, महिलांचे अत्याचार, ड्रग्ज, मर्डर, रिव्हॉल्वर्स हे तर असे मुक्त. म्हणजे काय, त्या नागपूरच्या हत्या बघा कशा आहेत. म्हणजे आपल्यालाच भीती वाटते. साला रस्त्यावर येतो खाटखोट मेला चालला. अरे काय भीती नावाची काही गोष्ट जोडली नाही. अध्यक्ष महोदय, आपण अनेक मोर्चांना जातो ना याच्यात, आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो. मी जातो, जयंत पाटील साहेब जातात, विजय वडेट्टीवार जातात, आमचे नाना पटोले जातात, रोहित पवार जातात, उद्धव ठाकरे पण जातात, आमचे सुनील प्रभू जातात, सगळे आम्ही जातो. अध्यक्ष महोदय, मी एक प्रकरण समोर आणतो. काय चालू आहे काय महाराष्ट्रात? मला एक 80 वर्षाची म्हातारी भेटली बिचारी. अशी टिपिकल म्हातारी, सुरकुतलेला चेहरा, पुतण्याच्या हातात हात दिलाय. मला तिला बघून असं वाईट वाटलं. असं म्हटलं हिच्या पायात चपला नाही आहेत, लुगडं फाटलंय, काय करते इथे? मी स्वतःहून कुतूहलाने तिच्या जवळ गेलो. आजी काय हो तुमचं काम इथे, कशाला आलात? मला म्हणाली, बेटा मी भीक मागायला अरे माझी जमीन. तुमची जमीन कोणी घेतली? मग जी कहाणी सांगितली योगेश कदम, तुम्हाला पण वाईट वाटेल. त्या बाईची 17 एकर जमीन होती. 17 एकर. तिचा पती, ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो, तिचा दादला 10 वर्षापूर्वी वारला होता. पण तिच्या जमिनीवर गिधाडांची नजर पडेल त्याची पुसटची कल्पनाही नव्हती तिला. एक दिवशी म्हणजे 4/4/25 तिला फसवून तुला पैसे देतो काहीतरी
पेन्शनचे वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले. कोणतरी किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे ते, आणि घेतले की 17 एकरवरती आजीचे अंगठे. 17 एकरचा दस्त तयार झाला. आजीला कळलंच नाही काय झालं. 1 महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली. नातेवाईकांनी धावपळ सुरू. अध्यक्ष महोदय, जेव्हा गावभर बोंबाबोंब सुरू झाली तेव्हा कैलास वाघमारे या माणसाने आजीच्या पेटीएम मध्ये 5 लाख रुपये टाकले. काय टाकण्याची गरज आहे? तुम्ही चुकलेला नाहीत ना, कशाला टाकायचे? असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात. अध्यक्ष महोदय, हा कोण आहे कैलास वाघमारे? माहिती घ्या. योगेश कदम, तुम्ही इथे गृह खात्यातर्फे बसलेले आहात, घेऊन घ्या कैलास वाघमारे. लगेच फोन करा सांगलीच्या एसपीला. आणि कोण आहे हा कैलास वाघमारे? हा कुठे काम करतो याची माहिती घ्या. फार काय लांब नाही, लगेच सगळं उघड होईल. पण अध्यक्ष महोदय, एका गरीब अशिक्षित वृद्ध आजीला फसवण्याचं पाप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेली माणसं करणार असतील, आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात, तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. 80 वर्षाच्या त्या आजीची तुम्हाला छाप लागते. कसली हो लाडकी बहीण? ही लाडकी आजी आहे ना तुमची आजी. आजीची 17 एकर जमीन खाल्ली आहे ना. त्या आजीच्या अंत्ययात्रेला पैसे नाहीत ना घराकडे. त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना. कोण देणार तिला न्याय? कोण आहे ते हरामखोर? उत्तर आहे सरकारकडे. हे सरकारकडे मी उत्तर मागतोय. जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा. मी फोटो आहेत माझ्याकडे, कैलास वाघमारेचे सगळे फोटो आहेत, मी उघड करत नाही. तुमच्याकडे असं फोल्ड करून पाठवतो, जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडनं. आम्ही याची बोलतो ना, सोमनाथ सूर्यवंशी, राबोडीतला आका, बीडमधला आका, आम्ही हवेतनं नाही आणत. आम्ही माहिती गोळा करतो. आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जातो, माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो. मी चॅलेंज देतो सरकारला, चॅलेंज, ओपन चॅलेंज. मी जे आत्ता आरोप केला आहे त्याच्यातला 1% खोटा आहे तर दाखवा. मी उद्या आजीला घेऊन येतो. मी उद्या जमीलच्या 2 पोरींना घेऊन येतो. मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो. आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का? यांचं कुंकू परत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का? यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का? नसेल ताकद तर नाही सांगा. की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हतबल झालो. ही हतबलता या सरकारची दिसते. आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत, पण पॉलिटिकल कंपल्शन्समध्ये जमीन बळकावणं, मर्डर करणं हे मान्य आहे तुम्हाला?